ठीक आहे, तर आपले दोन सेट तयार झालेले आहेत, म्हणजेच दोन सेट तयार झालेले आहेत. आणि आता आपण फर्स्ट सॉल्व करणार आहोत कस्टमर हू बायज बोथ प्रोडक्ट. म्हणजे असे किती कस्टमर्स आहेत जे की दोन्ही प्रोडक्ट घेत आहेत. पहिलं सांगतो की हे जी व्हॅल्यू दिलेली आहे ते कस्टमर्सच्या आय डी आहेत, आय डी ऑफ कस्टमर्स. लेट्स राईट द कोड. मी बोथ नावाचा एक व्हेरिएबल डिक्लेअर करतो. मोबाईल कस्टमर्स इंटर सिलेक्शन. फर्स्ट मी तुम्हाला म्हणजे हे सांगतो की इंटर सिलेक्शन कशासाठी वापरलं जातं, मतलब म्हणजे इंटर सिलेक्शन कशासाठी वापरलं जातं हे क्लिअर करणं महत्त्वाचं आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कोड समजणार नाही. तर इंटर सिलेक्शन जी आहे ती मेथड आहे पायथनमध्ये, जी की आपण यूज करतो सेटमधून कॉमन जे एलिमेंट्स असतात, म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त सेट असलेल्या सेटमध्ये असलेल्या एलिमेंट फाइंड करण्यासाठी, म्हणजे कॉमन एलिमेंट फाइंड करण्यासाठी आपण इंटर सिलेक्शन ही जी मेथड आहे ती यूज करतो. तर प्रिंट एक मिनिट. तर मला बोथ न करता याच्यामध्ये थोडंफार स्ट्रिंग सुद्धा द्यावं लागेल. कस्टमर्स हू यूज both devices to buy a product.